काल गुरुवार आणि गुरुपुषामृत होते, तर सकाळची सगळी कामं आवरून ना देवपूजा करायला घेतलेली. स्वामींचा अभिषेक करून घेतला, त्याच्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली. गॅस शेगडीची पुन्हा पूजा करून घेतली. मी गुरुपुषामृत असल्यानंतर गॅस शेगडी पण पूजा करते. त्याच्यानंतर उंबरट्याची पूजा करून घेतली. देवपूजा वगैरे झाल्यानंतर ना स्वयंपाक करायचं होतं, तर आज स्वयंपाकमध्ये ना छान असं पालक पनीरची भाजी बनवलेली होती. त्यांनी शाळेतून ना येताना क्लेचा गणपती बनवून घेऊन आलेला आणि त्याला मी तेच विचारत होते, आता ह्याला ठेवायचं कुठं, तर त्याला तेच कन्फ्यूज झालेलं की ठेवायचं कुठे. तर त्यानं आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर खूप सारी कपडे पडली होती, फोल्ड करायची होती. पाऊस पडतोय ना, त्यामुळे अजिबात सुकत नाहीत. संध्याकाळच्या वेळेला ना स्वामींच्या मंदिरमध्ये जायचं होतं, तर जाता जाता छान असं गणपती बाप्पाला आरती लावली. त्याच्यानंतर स्वामींच्या मंदिरमध्ये गेलेलं, छान असं दर्शन घेतलं. खूप अशी गर्दी होती, प्रसाद घेतला आणि येताना थोडीशी भाजी घ्यायची होती, तर भाजी घेतली. आणि मग परत घरी आल्यानंतर ना त्यानेसला ब्रेड होता उरलेला, त्याचा पिझ्झा करून दिलेला. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.